नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू आयएसच्या स्टेट बोर्ड डिकोडिंग सीरीजमध्ये। या सीरीजच्या अंतर्गत आपण आता 6वीचा जो भूगोल आहे त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न करत आहोत। म्हणजे स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपण त्या भूगोलला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 खडक व खडकांचे प्रकार हे जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरला इन डिटेल मध्ये आपण स्टडी करणार आहोत। यामध्ये पहा, सर्वात पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे शिलावरण। मागच्या लेक्चर मध्ये आपण जलावरण ही जी कन्सेप्ट आहे तिचा अभ्यास केला होता। तर शिलावरण आणि जलावरणामध्ये फरक काय? तर जलावरण ज्या ठिकाणी पृथ्वीभोवती आपल्याला पाण्याचे आवरण दिसते त्याला आपण जलावरण असे म्हणतो। मग पृथ्वीभोवती जे जमिनीचे आवरण आहे किंवा जमिनीचा जो आपल्याला वेढा दिसतो त्याला आपण शिलावरण असे म्हणतो। तर या ठिकाणी पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच म्हणजे जी आपली पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीचा जो हा बाह्य भाग आहे या भागाला आपण शिलावरण असे म्हणतो। जो शिलावरण आहे यामध्ये समाविष्ट घटक कोणते आहेत? तर शिलावरणामध्ये आपणास जमीन आणि खडक हे मुख्य करून दोन घटक दिसतात। या ठिकाणी खडक म्हणजे काय हाही पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर आपली जी पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या खाली आपल्याला खनिजाच्या मिश्रणाला आपण काय म्हणतो? खडक असे म्हणतो। म्हणजे आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या खाली खनिजांचे मिश्रण आहे, या भिन्न भिन्न खनिजाच्या मिश्रणालाच आपण काय म्हणतो? तर खडक म्हणतो। खडकाची व्याख्या पहा की जे भिन्न भिन्न खनिजाचे मिश्रण आहे किंवा खनिजाच्या मिश्रणाला खडक असे म्हणतो। तर जे खडक असतात ते नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होत असतात। ते खडक आपण मानव निर्मित प्रक्रियेतून निर्माण करू शकत नाही। मग जे खडकाचे गुणधर्म आहेत, खडकाचे गुणधर्म हे त्या खडकामधील खनिज पदार्थ कोणता आहे यावर अवलंबून राहील। त्याचप्रमाणे त्या खडकामध्ये त्या खनिजाचे प्रमाण किती आहे आणि त्याचबरोबर ही जी खनिजे आहे ती एकत्र येण्याची प्रक्रिया कशा प्रकारची आहे, अशा प्रकारे या तीन गोष्टीवर जो कोणता खडक आहे तो त्या खडकाचा गुणधर्म किंवा त्या खडकाचे गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी दिसतील। खडकामध्ये आपणास सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि लोह ही प्रामुख्याने चार खनिजे दिसतात। या ठिकाणी पुन्हा एकदा पहा, सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि लोह ही प्रामुख्याने खडकामध्ये आपणास चार महत्त्वपूर्ण खनिजे दिसतात। या ठिकाणी खडकालाच दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असेही म्हणतात। या ठिकाणी हा जो स्टार केलेला पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर खडक म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। अशा प्रकारे हे दोन जे स्टार केलेले पॉइंट आहेत ते आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहेत। पुढे यानंतर आपण खडकाचे जे काही तीन प्रमुख प्रकार आहेत त्या प्रमुख प्रकारांची चर्चा करूया। तर या ठिकाणी पहा, नंबर 1 चा खडक आहे अग्निज खडक। तर या ठिकाणी तुम्हाला अग्निज खडक कशा प्रकारे आहे ते पिक्चर मध्ये दिसत असत। त्यानंतर नंबर 2 चा खडक आहे गाळाचे खडक। या ठिकाणी गाळाचे खडक तुम्हाला दिसत आहेत। आणि शेवटी आहे रूपांतरित खडक, ज्याला इंग्लिश मध्ये मेटामॉर्फिक रॉक असेही म्हणतात। गाळाच्या खडकाला इंग्लिश मध्ये सेडिमेंटरी रॉक असे म्हणतात आणि अग्निज खडकाला या ठिकाणी इग्नियस रॉक असे म्हणतात। इन डिटेल मध्ये या प्रत्येक रॉकचा जो प्रकार आहे त्याला या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आपण चर्चा करूया अग्निजन्य खडक की ज्यालाच इग्निजिनियस रॉक असेही म्हणतात। जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि भूपृष्ठाखाली मॅग्मा, त्याचप्रमाणे भूपृष्ठावर आपणास लावारस थंड होताना दिसतो। जेव्हा भूपृष्ठाखाली आणि भूपृष्ठाच्या वरती लावारस थंड होतो त्याचं घनीभवन होतं। म्हणजे तो जो लावा आहे तो सॉलिड होतो, तो जो लावा आहे तो आपणास ठोस होताना दिसतो। मग या प्रक्रियेतूनच काय होते? तर या प्रक्रियेमधूनच अग्निजन्य खडकाची निर्मिती होताना आपल्याला दिसते। जे अग्निजन्य खडक असतात ते पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होतात। म्हणजे अग्निजन्य खडक हे पृथ्वीच्या अंतर्गत भाग, ज्या प्रकारे या ठिकाणी पिक्चर मध्ये पहा तुम्हाला लावारस दिसत असेल,
तर या प्रकारचे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून काही घटक ज्वालामुखीने पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात आणि ते थंड होतात. मग अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतर्गत भागापासून काय होते, अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. म्हणूनच हा जो खडक आहे या खडकाला मूळ खडक असे म्हणतात. जर आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला की मूळ खडक कोणता, तर पर्यायामध्ये ते तुम्हाला देतील गाळाचा खडक, रूपांतरित खडक, अग्निजन्य खडक, यापैकी एकही नाही. तर त्यावेळेस अग्निजन्य खडक हा मूळ खडक आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग या ठिकाणी जो अग्निजन्य खडक आहे त्याचा गुणधर्म काय आहे, तो कठीण असतो आणि एकजिन्सी असतो, म्हणजे एकसारखा असतो. हे अग्निजन्य खडकाचे प्रमुख 2 गुणधर्म आहेत. त्याचबरोबर तो जडही असतो, म्हणजे वजनाने तो जड असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्याला स्टार करू शकता की अग्निजन्य खडकामध्ये आपणास जीवाश्म आढळत नाही. मग अग्निजन्य खडक आपल्याला कुठे आढळतो, तर जे आपले महाराष्ट्राचे पठार आहे आणि सह्याद्रीचा जो भाग आहे त्या एरियामध्ये आपणाला अग्निजन्य खडक मोठ्या प्रमाणात आढळतो, किंवा महाराष्ट्राचे पठार आणि सह्याद्री यांची निर्मिती अग्निजन्य खडकाने झालेली आहे असं तुम्ही म्हणू शकताय. अग्निजन्य खडकामध्ये सर्वात महत्त्वाचा जो खडक आहे तो आहे बेसाल्ट. या ठिकाणी बेसाल्ट ही तुम्ही स्टार करू शकताय. तर या ठिकाणी पहा, एक महत्त्वाचा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे माहित आहे का तुम्हाला याच्या अंतर्गत यामध्ये प्युमिस खडक जो आहे हा एक अग्निजन्य खडक आहे. प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे जो ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून बनतो. म्हणजे जेव्हा ज्वालामुखीची निर्मिती होते आणि यावरती फेसाची निर्मिती होते, त्या फेसापासून काय बनतो, प्युमिस नावाचा खडक बनतो. हा जो खडक आहे तो सछिद्र असतो, म्हणजे हा खडक एक प्रकारे जाळी जाळी प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तशा प्रकारचा तो खडक असतो. आणि या खडकाची घनता कमी असते आणि घनता कमी असल्या कारणाने हा जो खडक आहे तो पाण्यावर तरंगताना दिसतो. हा जो पॉइंट आहे तोही आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या गोष्टीला तुम्ही स्टार करू शकताय. तर या ठिकाणी प्युमिस हा खडक अग्निजन्य खडक आहे. तो ज्वालामुखीपासून निर्मित झालेल्या फेसापासून बनतो. हा दुसरा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर हा जो खडक आहे तो सछिद्र आहे, म्हणजे या ठिकाणी त्या खडकाला अशा प्रकारे छोट्या छोट्या भेगा आपल्याला दिसतात आणि या खडकाची घनता कमी असल्या कारणाने तो पाण्यावर तरंगतो. हा सर्वात महत्त्वाचा फॅक्ट आपल्यासाठी या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण अग्निजन्य खडक म्हणजे काय किंवा इग्नियस रॉक म्हणजे काय याला समजून घेतलं. तर या ठिकाणी नंबर 2चा जो खडक आहे त्याचं नाव आहे गाळाचा खडक, की ज्याला स्तरित खडक असेही म्हणतात. मग गाळाचा खडक कशा प्रकारे निर्माण होतो ती प्रक्रिया सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. या ठिकाणी पहिला पॉइंट आहे पहा, खडकांचे अपक्षय. आता खडकांचे अपक्षय म्हणजे काय, खडकांचे बारीक बारीक तुकडे होणे किंवा एक मोठा खडक छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विखुरला जाणे याला काय म्हणतो आपण, खडकाचा अपक्षय. मग जे खडकाचे अपक्षय होते या प्रक्रियेनंतर गाळाचे खडक निर्माण व्हायला सुरुवात होतात. मग खडकाचा जो अपक्षय आहे तो अपक्षय का होतो त्याची काही कारणे या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा, तापमान असतं, तापमानामध्ये ज्याप्रमाणे आपणाला सतत बदल होताना दिसतात त्या बदलामुळे काय होतं, या ठिकाणी खडकांचा अपक्षय होताना दिसतो. फॉर एक्झाम्पल, दिवसा तापमान जास्त असतं, परिणामी खडक प्रसरण पावतात आणि रात्री तापमान कमी असल्या कारणाने जे खडक आहेत ते काय करतात, अंकुचन पावतात. मग ही प्रक्रिया वारंवार वर्षानुवर्ष पुन्हा पुन्हा झाल्याने या ठिकाणी काय होतात, जे खडकाचे कण असतात ते शेल होतात, परिणामी खडकामध्ये भेगा पडतात आणि खडकाचे बारीक बारीक तुकडे होतात. नंबर 2 ची प्रक्रिया आहे, खडकामध्ये जर पाणी झिरपले तर त्यामुळे काय होईल, खडकामध्ये जे काही खनिज द्रव्य आहेत ते विरघळतील, परिणामी जो खडक आहे त्याचे बारीक बारीक तुकडे होतील. म्हणजे अशा प्रकारे या 2 मार्गांनी खडकाचे या ठिकाणी अपक्षय होताना आपणास दिसते. मग यानंतरची जी प्रोसेस आहे, यानंतर काय होते तर गाळाचे खडक तयार होण्यास सुरुवात होते. मग ती प्रक्रिया कशी आहे, जी नदी असेल, हिमनदी असेल किंवा वारा
हे काय करतात, त्यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे जे छोटे छोटे कण निर्माण झाले आहेत त्या कणाला वाहून ते सखल भागाकडे आणतात किंवा सखल प्रदेशाकडे ते आणतात. मग त्या सखल प्रदेशामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी लवण असेल किंवा अशा प्रकारे जमिनीमध्ये खड्डा असेल त्या ठिकाणी हे जे खडकाचे छोटे छोटे कण आहेत ते या ठिकाणी जमा होताना आपल्याला दिसतील आणि त्याच्या एक प्रकारे अशा लेयर्स तयार होताना दिसतील. मग या ठिकाणी सर्वात खालची जी लेयर आहे या लेयरवरती वरच्या ज्या लेयर आहेत त्या काय करतील, प्रचंड प्रेशर निर्माण करतील, प्रचंड दाब निर्माण करतील. त्याच वेळेस या ठिकाणी उष्णता ही आपलं कार्य करताना दिसेल. या सर्व परिणामामुळे काय होतील, गाळाचे जे खडक आहेत किंवा जे हे स्तर निर्माण झाले आहेत ते एकसंध होतील आणि याच्या परिणामातून गाळाच्या खडकाची निर्मिती होताना या ठिकाणी आपल्याला दिसत. तर साईडच्या पिक्चर मध्ये जे स्तरित खडक असतात किंवा गाळाचे खडक असतात ते आपल्याला अशा प्रकारे जाणवतील. या ठिकाणी तुम्ही लेयर्स पाहू शकताय पहा. तर जो गाळाचा खडक असतो त्यामध्ये अशा प्रकारच्या लेयर्स किंवा अशा प्रकारचे स्तर तुम्ही पाहू शकताय. हा एक खूप मोठं किंवा खूप खास गुणधर्म आपणास गाळाच्या खडकाचा दिसतो. यानंतर गाळाच्या खडकांना स्तरित खडक असे म्हणतात, यावरती आपण डिस्कस केलीच आहे. आणि स्तरित खडकामध्ये गाळाचे जे स्तर आहेत ते आपणास स्पष्टपणे दिसतात. या साईडच्या पिक्चर मध्येही तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी गाळाचे जे स्तर आहेत ते आपण स्पष्टपणे पाहू शकतो. याच वेळीच जे गाळाचे स्तर आहेत एकमेकावर जमा होताना यामध्ये या थरामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेषही गाडले जातात. त्यामुळे या खडकात आपल्याला जीवाश्म आढळतो. जो अग्निजन्य खडक आपण पाहितला, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आपणास आढळत नाही, परंतु जो गाळाचा खडक आहे ज्याला आपण स्तरित खडक म्हणतो त्यामध्ये आपणास जीवाश्म आढळते. हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या पॉइंटला तुम्ही स्टार करू शकताय. नंबर 2 चा महत्त्वाचा पॉइंट, जो स्तरित खडक आहे तो वजनाला हलका असतो आणि तो ठिसूळ असतो, म्हणजे तो कठीण नसतो. फॉर एक्झाम्पल जो आपण अग्निजन्य खडक पाहिला तो वजनाला जास्त असतो आणि तो कठीणही असतो. म्हणजे त्याच्या अगदी उलट आपल्याला या ठिकाणी गाळाचा खडक पाहायला भेटतो. या ठिकाणी जे गाळाचे खडक आहेत त्याचे काही उदाहरणे आहेत. वाळूचा खडक असेल, चून खडक, पंकाशम ज्याला आपण शेल असे म्हणतो, प्रवाळ, हे काही गाळाच्या खडकाची उदाहरणे आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याचप्रमाणे जो कोळसा आहे त्याचेही स्तर आपल्याला या गाळाच्या खडकामध्ये पाहायला भेटतात किंवा दिसतात. या ठिकाणी जीवाश्म म्हणजे काय याविषयी थोडी माहिती घेऊया. ॲज इट इज पिक्चर मी आपल्या स्टेट बुकच्या जिओग्राफीच्या बुकमधून या ठिकाणी पेस्ट केलेली आहे. या ठिकाणी पहा, जे गाडले गेलेले मृत प्राणी किंवा वनस्पती असतात यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्याने त्यांचे ठसे गाळात उमटतात व कालांतराने घट्ट होतात. यांना आपण जीवाश्म असे म्हणतो. जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या काळातील सजीव सृष्टीची बाबतची माहिती मिळते. म्हणजे प्राचीन काळापासून सध्याच्या काळापर्यंत जी आपली पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीवर जीवन किंवा सजीव सृष्टी कशा प्रकारे बदलत गेली याची माहिती आपणा जीवाश्मापासून होते. आणि जीवाश्माची निर्मिती कशा प्रकारे होते, जे मृत प्राणी किंवा वनस्पती असतील यांचं काय होतं, यांचा विलय आपल्याला जमिनीमध्ये होताना दिसतो आणि एका ठराविक कालावधीनंतर त्यांचं जीवाश्मामध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसतं. या ठिकाणी लाल किल्ल्याची पिक्चर आपल्याला पाहायला भेटत आहे, त्याविषयी थोडी चर्चा करूया. या ठिकाणी पहा, राजस्थानमधील जे आपलं राजस्थान आहे, राजस्थानमधील जयपूर जवळ लाल रंगाचा वाळूचा खडक सापडतो. पहा, राजस्थानमध्ये जयपूर जवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी पॉइंट आहे, कारण आयोगाने अशा प्रकारचे क्वेश्चन मागच्या काही वर्षामध्ये विचारलेले आहेत. तर या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवावी लागेल किंवा लक्षात घ्यावी लागेल. यावरून हा जो खडक आहे या खडकाचा वापर करून दिल्लीमधील जगप्रसिद्ध लाल किल्ला जो आहे त्याचे बांधकाम केलेले आपल्याला दिसते. वाळूचा जो खडक तो
मऊ असतो, त्या कारणाने या खडकावर मोठ्या प्रमाणावर नक्षीकाम आपल्याला झालेले दिसते. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं फॅक्ट काय आहे की राजस्थान मधील जयपूर जवळ आपल्याला लाल रंगाचा वाळूचा खडक सापडतो, जो की एक गाळाचा खडक आहे. या खडकाचा वापर करून दिल्लीचं जगप्रसिद्ध लाल किल्ल्याचं बांधकाम आपल्याला केलेलं दिसतं आणि या लाल खडकावर छानसं असं नक्षीकामही करता येतं, कारण तो सॉफ्ट आहे, तो मऊ आहे. या ठिकाणी शेवटचा जो खडकाचा प्रकार आहे त्याची चर्चा करूया. यामध्ये आहे रूपांतरित खडक, ज्याला इंग्लिश मध्ये मेटामॉर्फिक रॉक असे म्हणतात. मेटामॉर्फिक रॉक. तर या ठिकाणी पहा, जो रूपांतरित खडक आहे त्याची निर्मिती प्रक्रिया कशी आहे हे सर्वात अगोदर आपल्याला समजून घ्यावे लागेल. आता पृथ्वीवर ज्वालामुखी असेल किंवा इतर पृथ्वीच्या भू हालचाली असतील, इतर भू हालचाली म्हणजे भूकंप वगैरे या सतत घडत असतात. या घडत असताना जे अग्निजन्य खडक असतील किंवा जो स्तरित खडक आहे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दाब आणि उष्णता प्रक्रिया करताना आपल्याला दिसते. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे स्तरित खडक आहे, ऑलरेडी आपल्याकडे अग्निजन्य खडक आहे, परंतु हे जे दोन खडक आहे यांच्यावर ज्वालामुखी किंवा पृथ्वीच्या ज्या भूहालचाली आहेत यांचा सतत परिणाम होत असतो. परिणामी या खडकावरती दाब आणि उष्णतेतून प्रक्रिया होते. मग याचा परिणाम काय होतो? जो खडक आहे खडकाचे मूळ प्राकृतिक स्वरूप आणि त्याचे जे रासायनिक गुणधर्म आहेत यामध्ये आपणास बदल होताना दिसतो आणि जो मूळ खडक आहे, मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकरण होते, म्हणजेच खडकाचे रूपांतर होते. मग अशा प्रकारे जो खडक निर्माण होतो त्याला आपण रूपांतरित खडक असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी पहा, स्तरित खडक आणि अग्निजन्य खडक यांच्यावर काय होते, भू हालचालीमुळे अधिकचा दाब निर्माण होतो आणि अधिकची उष्णताही या ठिकाणी निर्माण होते. या प्रक्रियेतून काय होते, जो मूळ खडक आहे मूळ खडकामध्ये प्राकृतिक स्वरूपाचे काही बदल होतात आणि काही रासायनिक गुणधर्मामध्येही त्याच्या बदल होतात आणि या सर्व प्रक्रियामधून रूपांतरित खडक निर्माण होताना आपणास दिसतो. तर या ठिकाणी पहा, जो दगडी कोळसा आहे, दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने आणि तसेच त्यामध्ये अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतर हिऱ्यामध्ये होताना दिसते, त्याचे रूपांतर आपल्याला डायमंड मध्ये होताना दिसते. मग हिरा किंवा डायमंड एक रूपांतरित खडक आहे असं आपण म्हणू शकतो. साईडला या ठिकाणी तुम्ही रूपांतरित खडकाची किंवा मेटामॉर्फिक रॉकची काही पिक्चर्स पाहू शकताय. तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेल मध्ये आपण जो रूपांतरित खडक आहे त्याचा अभ्यास केला आहे. या ठिकाणी रूपांतरित खडकाविषयीच काही चर्चा करूया. त्या ठिकाणी पहा, जो अग्निजन्य खडक आहे यामध्ये अग्निजन्य खडकामध्ये मूळ खडक ग्रेनाइट होतो आणि त्याचे रूपांतर होऊन नीस मध्ये तो रूपांतरित होतो. त्यानंतर अग्निजन्य खडकाच्या प्रकारामध्ये बेसॉल्ट हा खडक आहे, त्याचे रूपांतर ॲम्बीबोलाइट या खडकामध्ये होते. आणि जो स्तरित खडक आहे, स्तरित खडकाचे जे उदाहरण आहे तो चून खडक, याचे रूपांतर होऊन संगम वर हा जो खडक आहे त्याची निर्मिती होते. स्तरित खडकामध्ये कोळशाचे रूपांतर होऊन त्याचे हिऱ्यामध्ये रूपांतर होते आणि स्तरित खडकामध्ये जो वाळूचा खडक आहे याचे रूपांतर क्वार्टझाइट मध्ये होताना आपणास दिसते. स्तरित खडकामध्ये पंकाशम, ज्याला आपण शेल असे म्हणतो, त्याचे रूपांतर या ठिकाणी स्लेट मध्ये होताना दिसते. या ठिकाणी हा जो पूर्ण टेबल आहे तो टेबल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आयोग या ठिकाणी तुम्हाला ॲज इट इज एक्झाम्पल देऊ शकतो आणि या ग्रेनाइटचे कोणत्या खडकामध्ये रूपांतर होते, बेसॉल्टचे कोणत्या खडकामध्ये रूपांतर होते, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे ग्रेनाइटचे रूपांतर निश मध्ये होते, बेसॉल्टचे रूपांतर ॲम्बीबोलाइट मध्ये होते, चून खडकाचे रूपांतर संगमवर होते, कोळशाचे रूपांतर हिऱ्यामध्ये, वाळूचा खडक जो आहे त्याचे रूपांतर क्वार्टझाइट मध्ये आणि पंकाशम, ज्याला आपण शेल असे म्हणतो, त्याचे रूपांतर स्लेट मध्ये होते. तर या ठिकाणी पहा, आपणास नर्मदा नदी आणि महाराष्ट्राचा नकाशा अशा दोन पिक्चर दिसत आहेत. सुरुवातीला नर्मदा नदीविषयी माहिती घेऊ. या ठिकाणी पहा, आग्रा येथील जो आपला ताजमहल आहे जो की जगप्रसिद्ध आहे आणि हा जो ताजमहल आहे आपल्या सर्वांना माहिती आहे
की संगमरमरवर तो बनवलेला आहे. त्याचप्रमाणे हा जो संगमरमर जो खडक आहे तो एक रूपांतरित खडक आहे. हा जो दगड आहे राजस्थान मधील मकराना येथील खाणीतून आणलेला आहे. राजस्थान येथील मकराना या खाणीतून काय आणलेला आहे, जो ताजमहल आहे ताजमहल बनवण्यासाठी लागणारा जो संगमरमर जो खडक आहे तो या ठिकाणापासून आणलेला आहे, राजस्थानातील मकराना खाणीमधून. हा फॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात घ्यावा. यानंतर मध्य प्रदेशामध्ये भेडा घाट नावाचा एक प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना आपणाला नर्मदा नदीचा जो तट आहे त्या तो जो तट आहे त्या तटावरती संगमरमर खडक या ठिकाणी आपल्याला दिसतो. जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्ताची वेळ येते किंवा पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी हा जो तट आहे तो उजाळून येताना आपणास दिसतो. त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा फॅक्ट एक आहे की आग्रा येथील जे ताजमहल आहे त्या ठिकाणी वापरला गेलेला संगमरमर जो खडक आहे तो राजस्थानातील मकराना या खाणीतून आणलेला आहे. दुसरा फॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की मध्य प्रदेशामध्ये भेडा घाट या ठिकाणी जे नदी आहे नर्मदा नदी, त्या नर्मदा नदीच्या काठावरती या ठिकाणी आपणास संगमरमर हा खडक दिसतो, जो की सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी आणि पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणचा जो तट आहे तो उजळताना आपल्याला दिसतो. ॲज इट इज क्वेश्चन, ॲज इट इज लाईन तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. या ठिकाणी हे जे दोन फॅक्ट आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढच्या पिक्चर मध्ये महाराष्ट्राचा आपणास नकाशा दिला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रदेशामध्ये कोणकोणता खडक सापडतो याची माहिती या मॅपच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. तर सुरुवातीला पहा, बेसाल्ट हा जो खडक आहे तो आपणाला महाराष्ट्राच्या बहुतांशी भागामध्ये दिसतो, कारण महाराष्ट्राचा जवळपास 90 ते 95% एरिया या ठिकाणी आपण बेसॉल्टच्या खडकापासून बनलेला पाहू शकतो. त्यानंतर ग्रेनाइट आहे. तर महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे, भाग म्हणजे गडचिरोली, खास करून जो गडचिरोली जिल्हा आहे, गोंदिया असेल, काही भंडाऱ्याचा काही जिल्हा, नागपूरचा पूर्व भाग, या भागामध्ये आपणाला ग्रेनाइट खडक प्रामुख्याने दिसतो. तर जांभा खडक या ठिकाणी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणावर दिसतो, किंवा कोकणच्या एरियामध्ये कमी अधिक प्रमाणावर आपल्याला जांभा खडक दिसतो. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा हा टॉपला असेल, नंबर 1 ला असेल. आणि शेवटी जो स्तरित खडक आहे तो या ठिकाणी आपल्याला उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार असेल, धुळ्याचा काही भाग, जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये आपणास स्तरित खडक म्हणजे ज्याला आपण गाळाचा खडक म्हणतो तो खडक या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे भूगोल आहे 6व्या वर्गाचा, यामध्ये प्रकरण क्रमांक 7 इन डिटेल मध्ये आपण स्टडी केले आहे. यामध्ये खडकाचे जे विविध प्रकार आहेत त्यांना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यानंतर एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.